परभणीचे भूमिपुत्र सहाय्यक संशोधन अधिकारी डॉक्टर विजय सावंत उर्फ बॉन्ड यांचे वयाच्या 51व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या जाण्याने सावंत कुटुंबियावर नव्हेच तर मित्रपरिवार, नातेवाईक, अधिकारी, कर्मचाऱ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. सावंत कुटुंबियाने तर मोठा आघात झालाय. त्यांच्या जाण्याने सावंत कुटुंबात कधीही पोकळी न भरून निघणारी होय. त्यांची अंत्ययात्रा छत्रपती संभाजीनगर येथील पैठण रोडवरील राहत्या निवासस्थानीतून सुरुवात होऊन विटखेडा वैकुंठधाम येथे अंत्यविधी पार पडला. जेव्हा अंत्ययात्रा घरून निघाली तेव्हा उपस्थितांच्या अश्रूचा बांधच फुटलाय. अंत्ययात्रेत येणाऱ्या प्रत्येकाच्या डोळ्यातले अश्रू तर थांबायचे नावच घेत नव्हते. जणू अंत्ययात्रेत सहभागी होणारे सर्व कुटुंबातील सदस्यच होते. त्यांच्या मुलाने जड अंतकरणाने मुखाग्नी दिली. डॉक्टर विजय सावंत हे मूळचे परभणी जिल्ह्यातल्या सेलू येथील रहिवासी. ते सर्वांना बॉन्ड म्हणून परिचित होते. त्यांचे शालेय शिक्षण सेलू येथे पूर्ण झाले. त्यानंतर आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यांच्या परिवाराकडून त्यांना सामाजिक कार्यातील वारसा तर मिळालाच होता. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्व महापुरुषांच्या विचारांचा पगडा त्यांच्यावर होता. मुळात लहानपणापासूनच हुशार आणि गुणी असणारे डॉक्टर विजय सावंत यांनी पुढे परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात कृषी महाविद्यालयात प्रवेश घेतला. शिक्षणासोबतच कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांना त्यांनी वेळोवेळी प्रशासनासमोर मांडलाय. समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न तर करीतच होते, शिवाय अनेक प्रश्न देखील त्यांनी सोडवले. शिक्षण चालू असतानाच त्यांना सामाजिक कार्याची आवड होती. ते नेहमी पुढाकार घेत असे. त्यातच त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांचा त्यांनी विकास केलाय. मिमिक्री, नृत्य, नाट्य, अभिनय यामध्ये आपले कौशल्य दाखवत महाविद्यालयीन व आंतरमहाविद्यालयीन तसेच राष्ट्रीय स्तरावर विविध पारितोषिके पटकावले. क्रीडा क्षेत्रातील विविध क्रीडा प्रकारात सहभाग होऊन त्यातही आपल्या अंगी असणाऱ्या प्रतिभेची त्यांनी चुणूक दाखवली. परभणी जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीत त्यासोबतच विविध आंदोलनात त्यांनी विद्यार्थी दशेमध्ये असतानाच हिरिरीने सहभाग नोंदवला. शिक्षण, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा, कला अशा विविध क्षेत्रात त्यांनी केलेल्या भरीव कार्यामुळे सर्व समाजातील मित्रपरिवार, चाहत्यांचा वर्ग वाढला होता. महाराष्ट्रातील आजी माजी कृषी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची संघटनाही त्यांनी स्थापन केली होती. त्याचे ते संस्थापक अध्यक्ष होते. त्या माध्यमातून विद्यापीठावर अंतर्गत असणाऱ्या विविध अडचणी सोडवण्यासाठी ते नेहमी अग्रेसर होते. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात राष्ट्रीय युवक महोत्सवात अनेक वेळा त्यांनी पारितोषिके पटकावून दिली. कृषी पदविका पूर्ण झाल्यावर त्यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सेवेला सुरुवात केली. प्रशासकीय सेवाबरोबरच त्यांनी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नावर, अडीअडचणीवर सोडवण्यात वेळोवेळी प्रयत्न केला. विद्यापीठातील कर्मचारी पतसंस्थेचे संचालक म्हणून त्यांची निवड झाली. त्या माध्यमातून त्यांनी कर्मचाऱ्यांच्या समस्या वेळोवेळी सोडवले. विद्यापीठातील विद्यार्थी प्रिय मित्र, त्यासोबतच मित्रपरिवारातील लाडके विजय सावंत बॉन्ड म्हणून सर्वांचेच परिचित होते. कुठलंही संकट, कुठलीही अडचण आली तर तात्काळ धावून जाणारा, मदत करणारा म्हणून त्यांची ओळख होती. अनेक गरजू विद्यार्थ्यांना त्यांनी वेळोवेळी आर्थिक सहाय्यासोबतच शालेय अभ्यासक्रमासाठी सहकार्य केले. स्पर्धा परीक्षा त्यांना मार्गदर्शन करणे, स्पर्धा परीक्षा संदर्भातील असणाऱ्या विविध पुस्तकांची माहिती देणे हा उपक्रम त्यांचा सातत्यपूर्ण चालू राहत असे. उत्कृष्ट निवेदक, उत्कृष्ट वक्ता म्हणून राज्यभरात सर्वांना ते परिचित होते. त्यामुळे राज्यभरात त्यांचा चाहता वर्ग वाढलाय. परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या विविध क्रीडा, सांस्कृतिक, राज्य व राष्ट्रीय स्पर्धेत आयोजन समितीत ते नेहमी सक्रिय असायचे. निडर आणि बेधडक, बिनधास्त असणारा त्यांचा स्वभाव, अन्याय अत्याचाराविरुद्ध पेटून उठणारा बंडखोर म्हणून त्यांची महाराष्ट्रात ओळख होती. महापुरुषांच्या धर्मनिरपेक्ष विचार अंगीकारले सावंत यांनी सर्वच समाजातील मित्रपरिवार मोठ्या प्रमाणात मिळवला होता. प्रत्येक मित्रासोबत नेहमीच हसत व मिश्किल स्वभावाने त्यांनी हसवण्याचं काम केले.
कुठलाही कार्यक्रम त्यांच्या व्यतिरिक्त होणं हे दुर्मिळच होते, कारण कुठल्याही कार्यक्रमाला रंगत आणण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळेच ते सर्व मित्रपरिवारांचे लाडके म्हणून नेहमीच राहिले. त्यांच्या परिवारात त्यांच्या सहचरणी या देखील उच्च शिक्षित असून वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या प्रशासकीय सेवेतच कार्यरत आहेत. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून त्यांचेही उच्च शिक्षण चालू आहे. सेलू येथे त्यांच्या पश्चात आई, भाऊ तसेच मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरात असणारा त्यांचा मित्रपरिवार त्यांना मोठा धक्का बसलाय. 27 नोव्हेंबर रोजी अतिशय मोठ्या संख्येने विविध क्षेत्रातील आलेल्या त्यांच्या मित्रपरिवाराने उपस्थित मान्यवरांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. आपण किती दिवस जगले यापेक्षा कसं जगतो हा आदर्श त्यांनी आपल्या जगण्यातून दाखवलाय. सूर्य 20 मराठी, छत्रपती संभाजीनगर. मध्ये नेऊन खुर्चीवरच बसवा सगळ्या इथे घ्या मध्ये आपण घेऊ या आता हातावर घेऊया. अच्छा हां वरच्यावर हाताने घ्या. खाली येऊ देतात त्याला खाली घ्या आधी. घ्या तसंच फुल्लेर बघ वरच्यावर थांबा अमर है अमर है विजय सावंत सर अमर है अमर है अमर है अमर है अमर है विजय सावंत सर अमर है. रडू नका अमर रहे विजय सावंत अमर रहे. एकदा 5 मिनिटं सगळ्यांना बघू द्यायचे आले आता आलेली उशीर. हा सगळ्यांना दर्शन घेऊ द्या 2 मिनिटं. परत निवांत काही जण आपण जे बॉडी ठेवला त्यावेळेस जे आणते 5 मिनिटं बर बर हा म्हणजे मला कोण हसवला आता ना
सगळ्याला दर्शनाला इकडून या, बाकीच्या या इकडून या इकडून जा तिकडे दर्शन घेऊ द्या सगळ्याला. तिकडून सरका सगळे लोकांना मार्गदर्शन करून गेला रे. हजारो लोकांना मार्गदर्शन करून गेला. हजारो लोकांना मार्गदर्शन करून गेला. हजारो लोकांना मार्गदर्शन करून ठेवलो करा. अमर है, अमर है. बॉन्ड सर अमर है. कपिल दादा, अरे कपिल दादा, आमच्या कपिल दादा, तू औरंगाबादला तो रे. तुमच्यामुळे औरंगाबाद होतो कपिल दादा. तुला किती जीव झाला रे दादा आमच्या. सोडायचं असतं. सोडून घ्या आधी. सोडून घ्या. सुनील 5-10 मिनिटं. हा यायले 5-10 मिनिटं थांबा. 5 मिनिटं. हा यायले 5-10 मिनिटं. हे सगळी सोडून घ्या ही बॉडी. 5 मिनिटं थांब. येऊ द्या मग. एकदा सोडलं की मग सुनील 5 मिनिटं थांब. राहुल सर गौतम दादा आता बस दादा लेकरासारखा जीव लावला रे. बोला बाप मेल्यावर बाप लहानपणी मेल्यानंतर जीव लावला. सर का माग अलीकडे दिदी तू दोघं इथं लावा पाहिजे. आम्ही लावून सर नदी घेऊन थांबा नाही थांबा ते सर एवढं लावू द्या. महाकार्टून यशवंतनी कथागर सन्मित सपुत्र रात्रीवार वंदन खोटी संतो डॉक्टर जय मंगलम. नरती में शरणं धम्मो में शरणं वरं. एतेन सज्ज वज्रेन होतु मे जय मंगलम. नरती में शरणं संगो में शरणं वरं. एतेन सज्ज वज्रेन होतु मे जय मंगलम. साधु साधु साधु. खाली नाही जागेवर चला.
या ना, या वहिनी. आम्हाला औरंगाबादला आपण इकडून रे थोडं पलीकडे. कशाला हो रे आम्ही सांगता येईल अलीकडे यांची हिडे आहे. तोपर्यंत सगळ्यांना दर्शन वगैरे घेऊ द्या ना. सगळ्यांना मूव करा. हा मूव्ह करत राहा तोपर्यंत 5-10 त्यांना हे करायचं दर्शन इकडून या आणि बाकीचे तिथं खुर्चीवर जाऊन बसा म्हणजे अडचण नको. या असं सगळे तुम्ही सोबत. कुठं आहे ये ना मग ये मध्ये अर्धा कागद खडा घेतला सगळी डायरीतले कागद झाला आपण शर्म काही करणार आहे तू वारस पुत्र रे तू वारस पुत्र रे मला तू वारस पुत्र रे 7 वर्षापासून सर्व पीएचडीचे डॉक्टर काय गडबड करू नका. 5-10 मिनिटं खूप लांबून लोक आहेत. वर घेतलं की एकदा लोकेशन बघ. लोकेशन आताच फोन झाले. 10 मिनिटं लागतात मोजून 10 मिनिटं. नाही येऊ द्या येऊ द्या काही प्रॉब्लेम नाही. काय लांबून नको कहाँ तक है? आजा 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 रुका है रुका मागे सरतो किंवा बाजूला येणार थोडं एंटर झाले तर दर्शन घेतात. तुम्हाला 10 मिनिटं लागतील. तुम्ही या फास्ट. या लोक ती बिल्डिंग आहे आपल्या तुम्ही सांगा नाही तुमच्याच हातात नाही ह्यांच्या हातात घ्या. सर काहीला ते घ्या माणसाला दिसते सर इकडून इकडे इकडे पंकज सर हा इकडे या साईडला उभे राहू द्या. थोडं पाठीमागं सर कोण थोडं पाठीमागं सर. इथून एवढा घेऊ. फक्त तोंडाच्या बाजूला म्हटलं की ठेवायचं. सगळं आम्ही तयार केलेलं आहे.
शांत राह तू. इकडे भैया इकडे राहुल सर इकडे माझ्याकडे ये. मेणबत्त्या लावायच्या, उदबत्त्या ये मला इकडे माझ्याकडे. त्याची खरी प्रॉपर्टी वहिनी ही प्रॉपर्टी ती बॉन्डची विजयनो कमरेल ही सगळी प्रॉपर्टी मी आम्ही आलो. विजयचं एक वाक्य खूप सतत आम्हाला भावून जायचं. मौतीच्या ठिकाणी जर आज विजय हा इथं असता तर आम्हाला हसवलं असतं, तर मौता काय कळू दिली नसती. सतत एक वाक्य बोलायचं, अनिल मरण दोन ठिकाणी माणसाला, एक तो बेड पे नाही तो रोड पे. आज विजय बॉन्ड आमच्यातून निघून गेलाय. औरंगाबादमध्ये असलेलं आमचं परभणीकर मित्रमंडळाचं एक वैभव, प्रवीणदादा असतील, कपिल असेल, मिलिंददादा असतील, आम्ही सगळेजण आज एका मोठ्या भावाला आम्ही गमावलंय. सतत आमच्या विजयदादांनी माणसं गोळा केलीत. आमच्या वहिनीला सतत वाटायचं हे पगारीचं नेमकं करतो काय, घराबाळाकडे लक्ष देत नाही. वहिनी ही त्याची प्रॉपर्टी आहे, त्याचे माणसं आहेत. आज भारतातून महाराष्ट्रातून सगळ्या कान्याकोपऱ्यातून माणसं इथे यासाठी जमलेत की बॉन्ड माणसं कमवलेत. आणि असा माणसं कमवणारा माणूस एकाएकी माणसांमधून एक्झिट घेऊन जातो, हे खूप मोठं शोक आहे. आणि अशा या विजयदादाला, आमच्या बॉन्डला आज म्हणजे विश्वास बसत नाही की त्या माणसाची आजची पायी पेटत आहे. ते कांबळे परिवाराच्या वतीनं, सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या वतीनं, मराठवाडा रेल्वे प्रवासी संघटनेच्या वतीनं आणि जगा जर्मनी भारतात परभणी, आम्ही परभणीकर छत्रपती संभाजीनगर मित्रमंडळाच्या दादांना खूप खूप भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. आणि तुम्हा सर्वांना एकच विनंती करतो, भावांनो, मैत्री करावी तर बॉन्डसारखी करावी. माणसं कमवावी तर बॉन्डसारखी कमावे. आपण माणसं कमवा. आयुष्यात खरंच काहीच नाही. माणसाच्या आयुष्यातली कमाई कुठली उपयोगात येणार नाही. ही जी कमाई बॉन्ड कमवली, ही कमाई आपली आहे. बॉन्डला या ठिकाणी मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. धन्यवाद. सर्वांना विनंती आहे की आपण 1 मिनिट श्रद्धांजली आपण देणार आहोत. सर्वांनी आपल्यासोबत संपूर्ण महाराष्ट्रातले भाऊ उभे आहेत. विजय सावंत यांनी कमवलेले सर्व मित्र परिवार आपला परिवार आहे. विनंती, आपल्या सगळ्यांना विनंती आहे की सर्वांनी 2 मिनिटं उभे राहून आपण श्रद्धांजली द्यावी. सावधान. ज्यांनी आपलं आयुष्य काढलं आणि त्याच विद्यापीठामध्ये शिक्षण घेऊन त्याच विद्यापीठामध्ये प्रशासकीय सेवेत कार्यरत असणारे, आणि आपण किती दिवस जगतो यापेक्षा कसं जगतो ही व्याख्या कुणाकून शिकायचे लाडके बॉन्ड. बांधवांनो, परभणीसह महाराष्ट्रात नव्हे संपूर्ण भारतात त्यांचा असणारा मित्रपरिवार म्हणजे संपूर्ण मित्रपरिवार एकत्र करून जीवन कसं जगावं याचं नितांत उदाहरण म्हणजे आपले विजय सावंत सर. पण अकाली त्यांच्या या निधनाने आपल्या सर्वांवर शोक पसरलेला आहे. आज खऱ्या अर्थाने जीवन कसं जगावं याचा आदर्श आपल्याला ते देऊन गेलेले आहेत. पण तथागताचा जो नियम आहे, जसा मृत्यू आहे तसा जीवन मृत्यूचा हा खेळ आहे. त्यामुळे आज उपस्थित असणाऱ्या आपल्या बांधवांच्या वतीने त्यांना आपल्या प्राथमिक स्वरूपामध्ये या निमित्ताने इथे उपस्थित असणारे आंबेडकरी चळवळीचे नेते आणि संबोधी अकादमीचे सन्माननीय अध्यक्ष भीमरावदादा हत्तीआंबेरे, आपले परभणीच्या दादांना विनंती की दादा आपल्या चळवळीच्या वतीने आपण, कारण की आंबेडकरी चळवळीत बी आदरणीय डॉक्टर विजय सावंत सर यांनी तरुण अवस्थेमधून आपलं योगदान दिलेलं आहे. त्यासोबत सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सर्व क्षेत्रात सामाजिक समता, सामाजिक एकता आणि सामाजिक एकात्मता जपत दादा या दादा बरी त्यांनी काम केलेलं आहे. भीमराव दादांना विनंती की आपण आपले श्रद्धांजली देऊ शकतो. आज
विजय सावंत कालपर्यंत जे सोबत सगळ्याला घेऊन चालणारा, सगळ्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा विजयनं जन्माला आलेला माणूस प्रत्येक मरणार आहे. तो कशा पद्धतीने जगला ह्याच्यावर नेहमी आपलं चालत असतं जीवन. मला इथं बोलण्याची अजिबात इच्छा नाही, कारण विजयच्या मुलाला मी जे पाहिलं उतरताना, तर माणसाने आयुष्यामध्ये आपल्या मुलांकडे बघून सुद्धा आपलं जीवन कसं जगलं पाहिजे हे ठरवलं पाहिजे. आज आंबेडकरी समाजाच्या वतीनं मी आदरांजली वाहतो आणि विजयचं हे कार्य पुढे ते सगळे मित्र चालू ठेवले असते. आज आपल्याकडून आमचे परम मित्र, आमचे सहकारी विजयराव सावंत आज आमच्यातून निघून गेले. मित्रांनो, विजयराव सावंत हे या कुटुंबासाठी तर हानी झालीच आहे त्यांच्या, परंतु विद्यापीठासाठी सुद्धा फार मोठी हानी झाली. कारण त्यांच्यासारखा कर्तव्यदक्ष कर्मचारी अधिकारी आज विद्यापीठ त्यांना मुकलेला आहे. विद्यापीठामध्ये कृषी सहाय्यक या पदावर त्यांची कार्याची सुरुवात झाली आणि आज ते वरिष्ठ संशोधन सहाय्यक म्हणून औरंगाबादलाच कार्यरत होते. त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी लातूर, परभणी आणि औरंगाबाद या विविध ठिकाणी त्यांचे काम झालेलं आहे. त्यांनी त्यांच्या कामाचा ठसा प्रत्येक ठिकाणी उमटवलेला आहे. औरंगाबादच्या सर्व नागरिकांना माहीतच असेल की अतिक्रमणासारखा विषयसुद्धा या माणसाने अगदी डेअरिंगपणे सांभाळला. विद्यापीठाच्या कुटुंबातून हा व्यक्ती जाणं आमच्यासाठी फार मोठी क्षती आहे. मी ज्या विभागाचा विभाग प्रमुख आहे त्या विभागाचे ते विद्यार्थी आहेत. MSc ॲग्रिकल्चर आणि PhD हे म्हणजे आचार्य पदवीसारखी पदवी संपादन करून उच्च विद्या विभूषित हे व्यक्तिमत्व होतं. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे जर आपल्याला काही कांगोरे सांगायचे झाले तर त्यांचे अक्षर जर कोणी बघितलं असेल तर त्यांना माहीत असेल की अगदी टाईप केल्याला सुद्धा लाजवेल एवढं सुंदर त्यांचं अक्षर होतं. त्यांचं वक्तृत्व त्या शैलीचं होतं. ते उत्कृष्ट गायक होते, ते उत्कृष्ट मिमिक्रकार होते, ते उत्कृष्ट नर्तकसुद्धा होते. अशा अनेक अंगाने तो माणूस परिपूर्ण होता. एका दृष्टीनं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि माझ्या विषयात नुकत्याच एखाद्या महिन्यामध्ये ते असिस्टंट प्रोफेसर म्हणजे सहाय्यक प्राध्यापक या पदावर पदोन्नती त्यांची होणार होती. पण नियतीला कदाचित ते मान्य नसावं म्हणून त्यांचा प्रवास इथंच थांबलेला आहे. मी विद्यापीठाच्या वतीनं आणि विद्यापीठातील राष्ट्रीय कर्मचारी संघ यांच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पित करतो आणि त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून, या संकटातून सावरण्याचं बळ मिळो अशी बुद्धाचरणी प्रार्थना करतो. यानंतर आमच्या विद्यापीठाचं, कृषी विद्यापीठाचं, त्यावेळेचं मराठवाडा विद्यापीठ व आताचं वसंतराव नाईक विद्यापीठ, त्या विद्यापीठाचं चालतं बोलतं ते स्वरूप होतं, ते रूप होतं. आम्ही सगळे विद्यापीठातल्या जेवढ्या मुलांना सकाळी रात्री कळालं, आम्ही सगळे शॉकिंगमध्ये आहोत की त्यांचं हे जायचं वय नाही. कारण त्यांनी आम्हाला चलायला शिकवलं. ज्या झोटे परिवाराने आणि सावंत परिवारांनी असंख्य विद्यार्थी आणि अधिकाऱ्यांची फॅक्टरी त्या दोन परिवाराच्या वतीने तयार झालेली आहे. कारण महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये झोटे परिवार आणि सावंत परिवाराच्या आशीर्वादाने आणि शिक्षणाच्या जोरावर आम्ही सगळे हे विद्यार्थी आज या ठिकाणी उभा आहोत. आणि आमच्यातून असे सावंत आज निघून जातील आणि एवढं आम्हाला दुःख सोडून जातील हे आम्हाला वाटलं सुद्धा नाही. कारण ते 4 वाजल्यापासून झोप नाही, कळलं तर असे गेले आम्हाला सोडून. आणि मिमिक्री असेल, आम्ही नाटकात काम केले, आम्ही त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी काम केलं. ते सावंताच्या नेतृत्वाखाली मी अनेक राजकीय पदावर गेलो. मला त्यांनी भाषण करायला शिकवलं, उभं राहायला शिकवलं. माझ्यासारखे अनेक इथं कुणी PI आहेत, कुणी DYSP आहेत, तिथं अनेक जण ते त्यांना आम्ही गुरु मानतो. शिवसेनेचे पिंपरी चिंचवडचे प्रमुख या ठिकाणी आलेले आहेत. अशा अनेक लोकांशी त्यांनी जोडलं. स्वतःला काही करायचं असं त्यांच्या डोक्यात कधीच नसायचं. पैसा हा विषय त्यांनी कधी बघितला नाही. पण मित्र एवढे जोडले की त्यांनी ज्या गावात गेले त्या गावात त्यांचा मित्र आहे. आणि आम्ही सर्वजण त्यांच्या दुःखामध्ये, त्यांच्या नाही म्हणजे आमच्याच घराच्या दुःखामध्ये आम्ही आहोत असं या ठिकाणी आम्ही त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देतो. व सगळं विद्यापीठ आज जसं कुंकू नसलेल्या स्त्रीसारखं आमचं विद्यापीठ झालेलं आहे. आमचं कृषी विद्यापीठ पूरक झालेलं आहे. सरांना माझी सावंताला बॉन्डला आमचे भाव